योहानाचं पहिलं पत्र अध्याय 5 वचन 4 आणि 5 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्या वाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, योहानाने लिहिलेल्या पत्रामध्ये तो असा प्रश्न विचारत आहे की येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे असा जो विश्वास धरतो त्याच्याशिवाय या जगामध्ये असं कोण आहे जो जगावरती जय प्राप्त करतो? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहिली गोष्ट म्हणजे या जगामध्ये असं कोणीसुद्धा माणूस नाही की जो जगावरती विजय मिळवू शकतो. असं फक्त एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. कारण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जगामध्ये होता तेव्हा त्यांनी म्हटलं आहे की जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, पण भिवू नका, कारण मी जगाला जिंकले आहे. येशू ख्रिस्ताने पापावर, सैतानावर, मरणावर विजय मिळवला आहे. कारण संपूर्ण मानवजात पापामध्ये बुडालेली होती. प्रत्येक माणूस हा नरकाच्या मार्गाने चाललेला. कोणत्याही माणसाला स्वर्गाची आशा नव्हती, कोणतीही आशा नव्हती, कोणतीही अपेक्षा नव्हती. अशा वेळेला देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला जगामध्ये पाठवलं, ज्याद्वारे त्याने माणसाच्या पापांची सर्व शिक्षा स्वतःच्या शरीरावर घेतली. त्याने माणसाची सर्व दुःख, आजार, क्लेश सर्व काही स्वतःवर घेतलं आणि त्याने स्वतःचा बलिदान क्रूसावर केला, आणि ज्याद्वारे त्याने सैतानाला हरवलं आणि नंतर तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, आणि ज्याद्वारे माणसाला तारणाची आशा प्राप्त झाली. हालेलुया, हालेलुया. कारण या जगामध्ये राहणारा प्रत्येक माणूस पापी आहे आणि तो स्वतःच्या ताकदीवर, बळावर स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. आणि त्यासाठीच देवाने त्याचा एकुलता एक पुत्र जगात पाठवला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि आपण जेव्हा हे वचन वाचतो त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, त्यामुळे असं लिहिलेलं आहे की जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू ख्रिस्त हा देवापासून आलेला आहे, आणि योहान सांगतो जो येशूवर विश्वास ठेवतो तो जगावर जय मिळवतो. म्हणजेच योहानाला सांगायचं आहे, ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, तुमचा विश्वास म्हणजे तुमचं सामर्थ्य आहे, तुमचा विश्वास म्हणजे तुमचं ताकद आहे, तुमचा विश्वास तुमची स्वर्गात जाण्याची आशा आहे. म्हणजे योहानाला सांगायचं आहे की येशूवरील विश्वास हा साधा नाही. या विश्वासाच्या द्वारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये विजय प्राप्त करू शकता. जसं आपण जगामध्ये पाहतो, अनेक लोकांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, एखाद्या कार्यक्रमामध्ये त्यांना खूप गोष्टीमध्ये विजय हवा असतो, आणि ते आपापल्या परीने, शक्तीने प्रयत्न करतात, पण त्यांना ते काही साधता येत नाही, आणि त्यामुळे अनेक लोक निराश होतात, हताश होऊन जातात. पण देवाचं प्रत्येक वचन हे सत्य आहे. देवाचं प्रत्येक वचन जिवंत आहे. देवाचं प्रत्येक वचन कार्य करणारं आहे. म्हणून योहानाला असं सांगायचं आहे की तुम्ही येशूवर जो विश्वास ठेवलेला आहे त्याद्वारे तुम्ही जगावरती जय मिळवू शकता. म्हणजेच जगामध्ये 3 गोष्टी आहेत. एक आहे शरीराची अभिलाषा, दुसरा आहे पाप, आणि तिसरा आहे सैतान. या 3 गोष्टी माणसाला देवापासून दूर करतात. पण एखादा माणूस जेव्हा येशूवर विश्वास ठेवतो, म्हणून येशूवर विश्वास ठेवतो, त्याद्वारे तो या 3 गोष्टीवरती विजय प्राप्त करू शकतो आणि स्वतः या पृथ्वीवर एक आशीर्वादित जीवन जगू शकतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वासाबद्दल सांगितलं आहे. विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. विश्वास आपल्याला इथे तिथे दिसत नाही. विश्वास हा आपल्या हृदयामध्ये असतो, आपल्या अंतःकरणामध्ये असतो. म्हणजे जी गोष्ट आपल्याला डोळ्याने दिसत नाही, पण आपला भरोसा आहे, आपली खात्री आहे की ती गोष्ट आहे. म्हणजेच आपल्याला वारा दिसत नाही, पण आपण वाऱ्याचा अनुभव करतो,
म्हणजे आपण विश्वास ठेवतो की वारा आहे, त्याप्रमाणे बायबल आपल्याला शिकवतं की देव जिवंत आहे. तो जरी दिसत नसला तरी तो आहे. तो आपल्यावर प्रेम करतो, तो आपली काळजी करतो आणि तो क्षणाक्षणाला आपल्याबरोबर असतो. आणि म्हणून योहान या वचनामध्ये विश्वासाविषयी सांगत आहे. कारण अनेक वेळेला जे लोक पूर्वी येशूला ओळखत नव्हते ते अंधारामध्ये होते, सैतानाच्या हातून दुःख भोगत होते. कोणी आजारी होता, कोणी कर्जाखाली दबलेला होता, कोणाला अशुद्ध शक्तीचा त्रास होता आणि कोणी चुकीच्या संगतीत होता, कोणी व्यसनात होता. आणि जेव्हा असं त्यांचं जीवन होतं तेव्हा कोणीतरी त्यांना येशूविषयी सांगितलं आणि ते येशूकडे आले. त्यांनी विश्वास ठेवल्याच्याद्वारे त्यांच्या जीवनातील आजार निघून गेले, दुःख निघून गेले, भांडणे निघून गेले, समस्या निघून गेले, सर्व काही त्यांच्या जीवनामध्ये चांगलं झालं. पण अनेक वेळेला काय होतं, जेव्हा ही लोक ज्यांनी ईश्वर विश्वास ठेवलेला आहे ते कालांतराने त्यांचा विश्वास हलायला लागतो, त्यांचा विश्वास देवावर कमी व्हायला लागतो आणि ते विश्वासापासून दूर व्हायला लागतात किंवा ते देवावर संशय धरतात. आणि अनेक वेळेला त्यांच्या जीवनातील समस्यांचं किंवा प्रार्थनेचं त्यांना उत्तर मिळत नाही, तेव्हा ते देवावर अविश्वास दाखवतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून योहान ह्या वचनामध्ये विश्वासामध्ये केवढं सामर्थ्य आहे त्याबद्दल तो सांगत आहे. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो जगावर जय मिळवतो. येशू देवापासून आलेला आहे आणि आपण जेव्हा येशूवर विश्वास ठेवला, देवाने आपल्याला पापांची क्षमा दिली, आपल्याला नवीन जीवन दिलं, म्हणजेच आपण देखील देवापासून आणि देवाची मुले झालेलो आहोत. पण अनेक वेळेला काय होतं, आपण येशूवर विश्वास ठेवतो आणि आपल्या जीवनामध्ये संकटे येतात, आजार येतात, दुःख येतात, भांडणं येतात, निराशा येते, अशांती येते आणि त्यावेळेला आपण देवाला दोष द्यायला लागतो, आपण देवाच्या विरुद्ध बोलायला लागतो आणि आपण असं म्हणतो की मी एवढं देवाची प्रार्थना करतोय, एवढं मी उपवास करतोय, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये काही घडत का नाही, आणि मी उलट देवाची प्रार्थना करतोय तर माझ्या जीवनामध्ये दुःख का वाढत आहेत, असे अनेक प्रश्न लोक देवाला करतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबलमध्ये 3 प्रकारचे विश्वास आहेत. एक आहे अविश्वास, दुसरा आहे अल्पविश्वास आणि तिसरा आहे येशूवरील पूर्ण विश्वास. अविश्वास, जे लोक देवाला ओळखत नाही, येशूला प्रभू आणि मुक्तिदाता म्हणून ग्रहण करत नाही, ते अविश्वासी आहेत आणि ते लोक कधीच आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करू शकत नाहीत. ते कधीसुद्धा जगावर, सैतानावर विजय प्राप्त करू शकत नाहीत. म्हणून बायबलमध्ये देखील सांगितलं आहे की तुमचं तारण कशाने झालेलं आहे, तुम्ही चांगले आहात म्हणून, तुम्ही पवित्र आहात म्हणून नाही, तुमच्या विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. तुम्ही जो ईश्वर विश्वास ठेवलेला आहे त्याद्वारे तुमचं तारण झालेलं आहे. म्हणून बायबल आपल्याला असं सांगतं की तुम्हापैकी प्रत्येकाने येशूवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला आहे तर तुमचं जीवन बदलणार, तुमच्या जीवनामधील प्रत्येक वाईट गोष्टी निघणारच. असं होऊच शकत नाही की तुम्ही प्रार्थना करताय आणि देव तुम्हाला उत्तर देणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यामुळे अनेक लोक अविश्वासाच्या मार्गाने चालतात. आणि जसं दुसरं सांगितलं अल्पविश्वास, म्हणजे 50% येशूवर विश्वास ठेवतात, 50% ठेवत नाहीत. म्हणजे जेव्हा येशूकडे आले, येशूनी जर प्रार्थना ऐकली, उत्तर दिलं, जीवनामध्ये काम झालं, म्हणजे येशू चांगला. आणि जेव्हा संकट आली आणि प्रार्थना केली पण काही उत्तर आलं नाही, मग पुन्हा दुसऱ्या मार्गाने जाणे, पुन्हा आपल्या बुद्धीने चालणे आणि जर पुन्हा वाटलं तर देवाकडे वळणे. ज्याप्रमाणे बायबलमध्ये येशू पेत्राला म्हणाला, जेव्हा पाण्यावरून येशू चालत होता की माझ्याकडे ये, पेत्र पाण्यावर उभा राहिला. येशूकडे पाहत असताना तो पाण्यावर उभा राहिला, माणूस असून तो पाण्यावर उभा राहिला, त्याने 1-2 पावलं चालला देखील, असं बायबल सांगतं. पण जेव्हा त्याने वारा पाहिला तेव्हा तो बुडायला लागला आणि तेव्हा लगेच त्याने प्रभूला हाक मारली. प्रभूने त्याचा हात धरून त्याला म्हटले, तू अरे अल्पविश्वासा, तू संशय का धरलास. म्हणजेच तो येशूबरोबर राहत होता, त्याने एवढे चमत्कार पाहिले, एवढी अद्भुत गोष्टी पाहिले, देवाने त्याच्यासाठी केलेले काम पाहिले, तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये देवाविषयी अल्पविश्वास होता, ज्याद्वारे तो पाण्यामध्ये बुडाला.
आज जगातील लोकांची ही स्थिती आहे. ते म्हणतात आम्ही 10 वर्षापासून ईश्वर विश्वास ठेवतो, आम्ही 12 वर्षापासून ईश्वर विश्वास ठेवतो, पण आमच्या जीवनामध्ये अजूनही दुःख आहेत, संकट आहेत, समस्या आहेत. ह्याचं कारण काय आहे माहिती आहे का? याचं कारण आहे तुमचा अविश्वास. म्हणून बायबलमध्ये इब्री लोकास पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जिवंत देवाला सोडून देण्या इतके दुष्ट मन, अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यापैकी कोणाचेही न हो. पाहूया आपण इब्री लोकास पत्रामध्ये अध्याय 3 वचन 12 त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. म्हणजेच वचन आपल्याला सांगतं की आपल्याला आपल्या विश्वासाला जपलं पाहिजे. कारण बायबल असं सांगतं विश्वास ही आपली संपत्ती आहे, ती कोणी चोरी केली नाही पाहिजे. कारण जर तुमचा विश्वासच संपला तर तुमचा प्रवेश स्वर्गामध्ये होऊ शकणार नाही. आणि वचन देखील आपल्याला पुढे सांगतं की पापाच्या फसवणुकीमुळे तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये. म्हणजेच पाप जेव्हा आपल्या जीवनामध्ये फसवणूक आणतो, आपल्याला फसवतो, म्हणजे एखादं तुम्ही दुःखामध्ये आहात, आजारात आहात आणि सतत तुमच्या जीवनामध्ये एकामागून एक समस्या येतात, तेव्हा तुमचं मन डिस्टर्ब होतं आणि तुम्ही विचार करता की मी दुसऱ्या मार्गाने जाऊन प्रयत्न करू का? म्हणजे जसे काही लोक बाबाकडे जातात, तांत्रिकाकडे, भक्तांकडे जातात, प्रयत्न करतात आणि मग विचार करतात देव तर आमची प्रार्थना ऐकत नाही, प्रभू आमची प्रार्थना ऐकत नाही, तर आम्ही आमच्या मार्गाने जातो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणजेच तुम्ही काय करताय? जिवंत देवाचा हात सोडत आहात. म्हणजेच वचन सांगतं तुमच्यापैकी कोणाचंही असं मन, दुष्ट मन होऊ नये की त्यांनी जिवंत देवाला सोडून द्यावे. कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झाले आहोत, असं या वचनामध्ये लिहिलं आहे. इब्री लोकास पत्रामध्ये अध्याय 3 12 ते 15 तुम्ही वाचा, 12 ते 14 तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. त्याच्यामध्ये स्पष्ट विश्वासाविषयी सांगितलं आहे. आपण जर ईश्वर विश्वास ठेवलेला आहे तर आपण प्रत्येक गोष्टीवर जय प्राप्त करणार, आपण कधीच हरणार नाही. जर तुम्ही समजा जर एखादं तुम्ही अशा माहोलमध्ये गेलात जिथे प्रार्थना सुरू आहे, पवित्र आत्म्याचं मोठं सामर्थ्य आहे, तुम्ही वचन ऐकलात, त्याद्वारे तुमच्यामध्ये काय तयार होतं? विश्वास. आणि मग तुम्ही विश्वासाने बोलता मी सुद्धा घरी जाऊन प्रार्थना करणार, मी सुद्धा बायबल वाचणार आणि माझ्या जीवनातील समस्या देखील देव काढून टाकेल. पण अनेक वेळेला काय होतं माहिती आहे? आपण फार चुकीच्या गोष्टी पाहतो, चुकीच्या गोष्टी ऐकतो आणि चुकीच्या गोष्टी वाचतो. म्हणून ब्रदराने देखील त्यांच्या एका लेखामध्ये लिहिलेलं आहे, नवा मनुष्य या पुस्तकामध्ये, जगामध्ये खूप प्रसार माध्यमं आहेत. आज सैतान त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो अशासाठी की माणसं आपल्या विश्वासापासून दूर व्हावेत. आणि म्हणून ब्रदरांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही काय वाचता, तुम्ही काय पाहता आणि तुम्ही काय ऐकता ते फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जे वाचता, जे ऐकता, जे पाहता त्याद्वारेच तुमचा विश्वास स्थिर राहणार आहे. तुमच्या आजूबाजूची परिस्थिती काहीसुद्धा असो, पण तुम्ही जर देवाच्या वचनाकडे लक्ष देत आहात, तुम्ही देवाच्या प्रेमाकडे लक्ष देत आहात, मग तुमच्या जीवनामध्ये किती संकट येऊ तर तुम्हाला माहिती असेल की देव माझ्याबरोबर आहे, देव मला कधीच सोडणार नाही. आणि अनेक लोक ही चुकी करतात, येशूला फक्त आरोग्य देणारा कोणी शिक्षक आहे किंवा कोणी महान माणूस आहे या दृष्टिकोनातून पाहतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवलेला आहात आणि तुमच्या जीवनामध्ये अजूनही खूप समस्या आहेत, दुःख आहेत, समस्या आहेत, भांडणं आहेत, निराशा आहे, अनेक वर्षापासून तुम्ही प्रार्थनेला येताय, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, वचन सांगतंय जो येशूला देवाचा पुत्र म्हणून विश्वास ठेवतो तो जगावर जय प्राप्त करतो. म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये आजार असतील तुम्ही त्याच्यावर विजय प्राप्त करू शकता. तुम्ही जर निराश असाल तर तुम्ही त्याच्यावर विजय प्राप्त करू शकता. तुम्ही अपयशी असाल, तुम्हाला नोकरी नाही, तर तुम्ही त्याच्यावर विजय प्राप्त करू शकता. का? कारण येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे असं तुम्ही तुमच्या हृदयामध्ये विश्वास ठेवलेला आहे आणि त्याद्वारे तुम्ही जगावर जय प्राप्त करू शकता. म्हणून ब्रदरांनी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितलं, येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे असा तुमचा विश्वास आहे का? येशूने मेलेल्यांना उठवलं असा तुमचा विश्वास आहे का? येशूने वादळाला शांत केलं, येशूने पाण्याचा द्राक्षरस केला
आहे का विश्वास तुमचा? जर ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही येशूला ओळखलेलं आहे, तुम्ही येशूला प्रभू आणि तारणारा म्हणून जर स्वीकारलेलं आहे, तर नक्कीच तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक आपल्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि सैतानावर, पापावर विजय मिळवाल. आणि ज्या मी 3 गोष्टी सांगितल्या, की शरीराची वासना, पाप आणि सैतान, ह्या 3 गोष्टी ज्या माणसाला देवापासून दूर करतात, त्याच्यावर देखील तुम्ही विजय प्राप्त करू शकता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणूनच येशूने त्याच्या शिष्यांना अधिकार दिलेला आहे. येशू म्हणाला, साप आणि विंचूला तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा मी अधिकार तुम्हाला देतो. ऑथॉरिटी, अधिकार. आज या जगामध्ये एखाद्याला अधिकार असेल, तो किती मानाने चालतो आणि किती अभिमानाने चालतो, कारण त्याला माहिती आहे की माझ्याकडे ताकद आहे, पॉवर आहे. तसं देवानी येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला सामर्थ्य दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, बुद्धी दिलेलं आहे. तो कोणत्याही गोष्टीमध्ये कधीच हारणार नाही, अपयशी होणार नाही, तर देव त्याला यशस्वी करेल आणि विजय देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण सर्वजण जितक्याने येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तुमच्या जीवनात आतापर्यंत किती समस्या असतील तरी निराश होऊ नका. वचन सांगतंय, जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर जय प्राप्त करतो. तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहात, तुम्ही आत्तापासून देवाची मुले आहात, तुम्ही सैतानाला वर विजय मिळवू शकता. हालेलुया. आणि त्यासाठी तुम्हाला देवाच्या आज्ञा पाळणे फार महत्त्वाचं आहे. देवाची आज्ञा पाळतो तो देवावर प्रेम करतो. जर तुम्ही देवा खरोखर प्रेम करता आणि तर तुम्ही देवाच्या आज्ञा पाळता, तर तुम्ही खरोखर आशीर्वादित लोक आहात. तुम्हाला सैतान कधी पाडू शकणार नाही, आणि जरी त्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला तर देव आपल्या सर्व समर्थ हाताने तुम्हाला उचलेल आणि पुन्हा उभं करेल. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनाला तुम्ही समजून घ्या. वचन सांगतंय, विश्वासाच्या द्वारे येशू देवाचा पुत्र आहे असा जर तुम्ही विश्वास ठेवला, तर तो माणूस या जगावर जय प्राप्त करू शकतो. आणि योहान म्हणतो, असा दुसरा कोण माणूस आहे जो येशूवर विश्वास ठेवल्या वाचून जगावर जय प्राप्त करू शकतो? कोणी सुद्धा नाही. जसं येशूने जेव्हा क्रुसावर मेला आणि तिसऱ्या दिवशी त्याला पुरण्यात आलं, आणि पुरल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो मरणातून जिवंत झाला, त्याने सैतानाला हरवलं. त्याप्रमाणे आपण देखील एक दिवस सैतानाचं डोकं चिरडून मरणातून जीवनात पार जाणार आहोत. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा. तुमची परिस्थिती देव बदलेल आणि देव तुम्हाला आशीर्वादाने भरून काढेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. या प्रार्थनेमध्ये तुम्ही विश्वासाने भाग घ्या, कारण आज जगामध्ये अविश्वासाचा आत्मा कार्य करत आहे. अनेक कुटुंबात अविश्वासाचा आत्मा कार्य करत आहे, ज्यामुळे ते देवावर विश्वास ठेवू शकत नाहीत. पण जे वचन तुम्ही आता ऐकलेलं आहात, त्याद्वारे देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये विजय देईल. म्हणून पूर्ण विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. हे प्रेमळ पित्या, जितके भाऊ बहीण आज हे वचन ऐकत आहेत, त्या प्रत्येकासाठी मी तुझ्याकडे मागत आहे. त्या प्रत्येक भाऊ बहिणीवर, त्यांच्या कुटुंबावर तुझी स्वर्गातून दया कर. त्यांच्या जीवनात असलेला अविश्वास पूर्णपणे तू काढून टाक. त्यांच्यामध्ये जो अविश्वासाचा आत्मा त्यांच्या जीवनात, कुटुंबामध्ये कार्य करत आहे, त्याला येशूच्या नावाने हकलून लाव आणि त्यांच्या जीवनामध्ये तुझी शांती पाठव. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होऊन जात. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होऊन जात, आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.